कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू काय झालं, तू ओके आहेस ना? अरे ही बघ ना, काहीतरी वेड्यासारखं बरळते, मंगळसूत्र काढणार नाही म्हणते। काय होय आदित्य सर, माझं लगीन झालं आहे तुमच्याशी। आता आपण नवरा बायको आहोत। घ्या काय पारू, मी तुझा नवरा वेळ लागलाय का? असं कसं पण नवरा बायको होऊ शकतं? पारू एक मिनिट, हे बघ ते सगळं शूट होतं, ते खोटं होतं, त्याला खरं मानू नकोस। पारू अशी का वागतेस यार? ते मंगळसूत्र काय गे पारू, केलंस ना शेवटी तुझ्या मनासारखं? प्लॅनिंग होतं ना तुझं हे? मी सांगते ना आदित्य, हिचं आणि त्या मारुतीचं प्लॅनिंग होतं हे सगळं। मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं, ही लग्न किती एन्जॉय करत होती, हसत होती अरे लग्नात। मला तर आता काय वाटतंय माहितीये, तो हरीश इथून गायब झाला ना, त्यात सुद्धा हिचाच हात असणार आहे। बोल ग, होता ना तुझाच हात यात? तूच केलंस ना हे सगळं? नाही 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 तू असं वागशील असं मी स्वप्नातही इमॅजिन केलं नव्हतं। दामिनी काकू आपल्याला सांगत होती मगाशी, ते काकू पुन्हा पुन्हा सांगत होती आम्हाला, मी तिला खोटं ठरवलं। पारू म्हणजे तू हरीश, हो माय गॉड, मी खूप विश्वास ठेवला यार तुझ्यावर। तू तर स्वार्थी निघालीस पारू। का असं केलंस? तुझ्या या खोट्या लग्नाच्या प्लॅन मध्ये मला का अडकवलंस? एक मिनिट, तुम्ही दोघांना जरा थांबा। तू चुप बस। तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना ती? का अशी वागते आपल्याशी? हा, ती आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहे, and this was just a shoot. कमी तिच्यासोबत हे शूट केलं तर गुन्हा केला। ते मंगळसूत्र काढते, मंगळसूत्र गळ्यातलं। नाही पारू, मंगळसूत्र काढ। नाही, तू अशी नाही ऐकणार, मंगळसूत्र काढ। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।